आता स्टिचिंग करून घ्यायचं आहे। हा जो छोटा भाग आहे हा आधी आपण स्टिच करून घेऊया। ओके, हा आता एवढ्याशा अंतरावरती आपल्याला शिलाई मारायची आहे। ओके, त्याचप्रमाणे हा मोठा भाग जो आहे हाही आपल्याला ही जी सरळ बाजू आहे ती आत करायची आहे आणि अस्तरची बाजू वरती घ्यायची आहे। आता साधारण आपल्याला इथे 1 वर्षाच्या मुलीचा आहे त्या कारणाने आपल्याला फक्त इथे 2 इंच 2 ते 2.5 इंचावरती आपल्याला स्टिचिंग घ्यायचं आहे। ओके, इथे एवढे। आणि हा जो जास्तीचा भाग आहे हा कट करायचा आहे आणि ही उलट सुलट करून घ्यायचं आहे, अशी सुलट करून घ्यायची आहे। बघा हा असा भाग झालेला आहे। हे उलट खालची बाजू आणि ही आहे वरची बाजू। ओके, आता हेही आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। अशा एका नळीच्या सहाय्याने आपल्याला सुलट करून घ्यायचे आहे। ओके, हे अशी झाली। आता आपल्याला एक बघा इथे इलास्टिक 5 इंचाचे इलास्टिक घ्यायचं आहे आणि ही इलास्टिक आहे 5 इंचाचे इलास्टिक आपल्याला ह्याच्यामध्ये वळून घ्यायचं आहे। ओके, अशी वळून घ्यायची आहे। ओके, आता हे इकडून परत पास होऊ नये म्हणून एक आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। ही अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि ही दुसरी बाजू। ओके, ही दुसरी बाजू। इथे सेम आपल्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे। ओके, आता आपल्याला ही उलट बाजू म्हणजे ही सरळ जी बाजू आहे ती घ्यायची आहे आणि ही उलट बाजू जी ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू एका साइडला करून अशी ही दुमड अशी घ्यायची आहे इथे
आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. दोन शिलाई मारून घेतली ना, इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि हा जो आहे एक्स्ट्राचा कट करायचा आहे. त्याचप्रमाणे ही जी दुसरी बाजू आहे अशी ह्या साईडला ही देखील सेम त्याच पद्धतीने अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता हे अशी सुलट करायची आहे. आणि हा असा हेअरबँड. ओके, ही इथे तुम्हाला कुठेच शिलाई दिसणार नाही. हे बघा, हा असा क्यूटसा हेअरबँड झालेला आहे. आणि इथे मध्ये तुम्हाला हवं तर एखादा बो बनवून असं आपण लावू शकतो, किंवा फक्त असं काठाचा असा रोल लावू शकतो. ओके, थँक्यू. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.